आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। कार्यकर्त्यांना पुन्हा दमदाटी केली तर याद राखा, शरद पवार म्हणतात मला। लोणावळ्यामधल्या संवाद मेळाव्यातून शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा। शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली, हीच का मोदी गॅरंटी? मोदी गॅरंटीच्या जाहिरातबाजीवरून शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा। 50 वर्ष मला लोकांनी निवडून दिलं, हे विरोधकांनी मान्य केलं। अमित शहांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर। अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश। लोणावळ्यामध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये पवारांच्या उपस्थितीमध्ये 100हून अधिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा। प्रफुल्ल पटेलांनी लोकसभेमध्ये आपलं नेतृत्व करावं, ही जनमानसांची भावना। गोंदियामधल्या सभेमध्ये प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। अरुणाचल प्रदेशमधल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी भेट घेतली। अजित पवारांकडून फोटो ट्विट। अरुणाचलमध्ये राष्ट्रवादीनं निवडणुकाच लढवल्या नाहीत, मग आमदार कधी झाले? शरद पवार गटाचा सवाल। शरद पवार गटाच्या ट्विटनंतर अजित पवारांकडून ट्विट डिलीट। माझ्या माहितीप्रमाणे अरुणाचलमध्ये पक्षाचे आमदार आहेत। अरुणाचलमधील आमदार अजित पवारांसोबत छगन भुजबळांचं वक्तव्य। विधानसभा अध्यक्षांविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। ठाकरे गटाच्या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणीची शक्यता। मुख्यमंत्री शिंदेंकडून वरळीमध्ये आपल्या दवाखान्याची पाहणी। विरोधकांना पोटदुखी होत असेल तर आपल्या दवाखान्यामध्ये उपचार होईल, शिंदेंचा टोला। काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची मुंबईमधील हॉटेल ललितवर बैठक। जागा वाटपासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा। तसंच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीचाही बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार। ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात। धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन उंबासेंचं निवडणूक आयोगाला पत्र। मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता। पुढील आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। निवडणुकीच्या दृष्टीनं निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण। जागा वाटपावरून दादा गट आणि शिंदे गट आक्रमक। भाजपच्या मित्रपक्षांच्या आग्रहामुळे महायुतीच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता। महायुतीमधल्या जागा वाटपावर 9 तारखेला दिल्लीमध्ये पुन्हा चर्चा। 2-3 दिवसांमध्ये महायुतीचं जागा वाटप निश्चित होण्याची शक्यता। ठाकरे गट 23, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा मिळणार, सूत्रांची माहिती। 23, 15, 10च्या फॉर्म्युल्यावर मवियामध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, तर वंचितला 4 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज। आघाडीमध्ये सगळ्यांच्या मनाप्रमाणे होत नाही। शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसनं आपले अनेक हट्ट सोडलेले आहेत। वंचितचं पूर्ण समाधान करण्याचं ठरवलेलं आहे। मविया जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजपाला मदत होईल अशी भूमिका प्रकाश आंबेडकर घेणार नाहीत। प्रकाश आंबेडकर स्वतःची मायावती होऊ देणार नाहीत, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांवर विश्वास। मुंबईमध्ये राज्यामधील सर्व काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू। नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती। काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबईतून राज बब्बर यांचं नाव चर्चेत, सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। आणखी एक पक्ष एनडीएमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। भाजपा आणि बीजेडीमध्ये युतीची तयारी। बीजेडी नेत्यांची भुवनेश्वरमध्ये नवीन पटनायक यांच्यासोबत बैठक। दोन्ही पक्ष लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची शक्यता। रवींद्र चव्हाणांकडून माझ्या मुलाला हेतुपुरस्सर त्रास, रामदास कदमांचा आरोप। तर भाजपनं केसानं गळा कापू नये, माझंही नाव रामदास कदम। विश्वास ठेवून भाजपसोबत आलेल्यांचा विश्वासघात करू नये, रामदास कदमांचा इशारा। उद्याच्या निवडणुकीमध्ये जनता शिंदे गटाची केसची फाईल जनता बंद करेल, रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया। आमच्याकडून त्यांची केस कधीच संपलेली आहे, राऊतांचं वक्तव्य। महायुतीमधलं भांडणच त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार, रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या आमदार राजन साळवींची प्रतिक्रिया। लोणावळ्यामध्ये अजित पवार गटातील 137 कार्यकर्त्यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश। कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यात। राज ठाकरे आज दुपारी नाशिकमध्ये येणार, मनसेच्या वर्धापन दिनाच्या तयारीचा आढावा घेणार। नाशिकमध्ये अज्ञातांनी राज ठाकरेंचे बॅनर फाडले। काळाराम मंदिर परिसरामध्ये लावलेले राज ठाकरेंचे बॅनर फाडले। राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनर लावण्यात आले होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची आज मुंबईमध्ये जाहीर सभा। संध्याकाळी 5 वाजता मुलुंडमध्ये सभेचं आयोजन। मीरा भाईंदरमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी। शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात भाजपचा धडक मोर्चा। भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टींच्या हॉटेल तोडफोड प्रकरणी भाजप आक्रमक। पुणे भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पुणे महापालिकेसमोर बॅनरबाजी। महापौर पद दिलं, सरचिटणीस पद पण दिलेलं आहे असा आशयाचा बॅनर।
रयत क्रांती संघटनेकडून महायुतीकडे हातकणंगले मतदारसंघाची मागणी. हातकणंगलेची लोकसभेची जागा रयत क्रांती जिंकू शकेल, सदाभाऊ खोत यांना विश्वास. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी आरएसएसकडून डॉक्टर मिलिंद नरोटेंचं नाव समोर. महायुतीकडून याआधी विद्यमान खासदार अशोक नेते तसंच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या नावाची चर्चा. वर्धा लोकसभेची जागा काँग्रेसकडेच ठेवण्यासाठी नेत्यांचं शिष्टमंडळ. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी मुंबईत. वर्ध्याची जागा पवार गटाकडे जाणार असल्याच्या चर्चेनंतर हालचालींना वेग. काँग्रेसकडून नांदेड लोकसभेसाठी यशपाल भिंगे यांची चाचपणी सुरू. पक्षानं जबाबदारी दिल्यास नांदेड लोकसभा लढवणार, यशपाल भिंगे यांचं वक्तव्य. कोल्हापुरात ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर प्रचार. आपलं कोल्हापूर आपलंच राहणार, एकनिष्ठ शिवसैनिक भगवा फडकवणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची प्रचार मोहीम. भाजपच्या बाळा भेगडेंनाच उमेदवारी द्यावी. भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडेंची दरमाईची आधीची भूमिका. वरिष्ठांनी फटकारल्यानंतर रवींद्र भेगडेंनी भूमिका बदलली. महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे, ताकदीनं काम करू, भेगडेंची आताची भूमिका. उद्धव ठाकरे धाराशिव मतदारसंघाच्या दौऱ्यावर. उद्धव ठाकरेंची आज औसा, उमरगा आणि तुळापूरमध्ये जाहीर सभा. वेळ पण तीच आणि मालक पण तोच. शरद पवार गटाची लोणावळ्यामध्ये बॅनरबाजी. लोणावळ्यामध्ये पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा. जयंत पाटील लातूर दौऱ्यावर. राजीव गांधी चौकामध्ये पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार, तर दुपारी लिंगायत समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर. कलम 370 रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदींची श्रीनगरमध्ये रॅली. 2 लाखांहून अधिक नागरिक रॅलीमध्ये सहभागी होतील असा दावा. राहुल गांधींची भारत जोडो न्याययात्रा 14 मार्चला पालघरमध्ये प्रवेश करणार. नाशिकहून त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन केल्यानंतर भारत जोडो न्याययात्रा पालघरमध्ये.